एव्हरीवन, माय नेम इज कल्याणी मुंदाणकर. आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले सर्क्युलर मोशन म्हणजे काय समजून घेऊ. सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्क्युम्फरन्स विथ द सर्कल इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, पार्टिकलचं मोशन एका सर्क्युम्फरन्समध्ये एका सर्कलमध्ये राहतं, त्यालाच काय म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन असं म्हणतो. एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. जशी पृथ्वी सूर्याच्या अवतीभोवती फिरते, बरोबर, ते पण काय एक सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आजूबाजूला जसे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते पण एकाच सर्कलमध्ये फिरत असतात. सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार असतात, 2 टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर आपण सगळ्यात पहिले युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघणार आहोत. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference with the circle with constant speed is called the uniform circular motion. म्हणजे बघा, द मोशन म्हणजे अशी मोशन, असे पार्टिकलची मोशन अलॉंग द सर्क्युम्फरन्सवरच विथ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड, एका कॉन्स्टंट स्पीडमध्ये जी फिरत राहते त्याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. याच्यासाठी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल आहे फॅन. फॅन जर तुम्ही 2 वर केला, 2 वर जर तुम्ही फॅन केला तर तो एका 2च्या वर स्पीडमध्येच तो फॅन तुमचा फिरत राहणार आहे. एका कॉन्स्टंट स्पीडमध्ये तो फॅन काय होईल, फिरत राहणार आहे. मग फॅन हे कसलं एक्झाम्पल आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये स्पीड ऑफ पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट, तुम्ही जेवढं स्पीड ठेवणार आहे तेवढं स्पीड राहणार आहे. डायरेक्शन ऑफ इट्स व्हेलॉसिटी चेंजेस, डायरेक्शन आणि त्याची व्हेलॉसिटी काय होईल, चेंजेस होईल, म्हणजे थोडंसं असं टँजन्शियल त्याचा होत राहील. त्याच्यामध्ये सेंट्रिपेटल ऑर रेडियल ॲक्सेलरेशन आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन का कारण की ते सेंटरपासून सेंटरला याच्यामध्ये ते फिरणार आहे ना, म्हणून सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन आहे. बरोबर, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर अपॉन आर, आणि ओमेगाबद्दल काय येऊ शकतो, V/R. हे तर तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये बघितलंच आहे. It is always directed towards the center of the circular motion, hence it's called the centripetal. कारण की ते सेंट्रलला टुवर्ड्स द सेंटर असतं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपेटल असं मोशन किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन असं आपण म्हणतो. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. स्पीड याच्यामध्ये कॉन्स्टंट असतो, त्याचा स्पीड प्रत्येक रोटेशनला स्पीड बदलेल का, तर नाही. लिनियर वेलोसिटी, अँग्युलर वेलोसिटी चेंजेस, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी यातली बदलत राहणार आहे. दिस मोशन इज ॲक्सिलरेटेड मोशन, वर्क डन इज 0, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये वर्क काय राहील, 0 राहील. याचं एक्झाम्पल आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं, सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. पृथ्वीच्या अवतीभोवती जे सॅटेलाइट फिरते ते पण काय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरते. आणि इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन ऑल्सो UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनवर रिलेटेड आपण एक ॲप्लिकेशन बघणार आहोत. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. आता बघा, तुम्हाला ही हेडिंग वाचून जरा क्ल्यू लागला असेल. व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक म्हणजे व्हेकल म्हणजे एक कार समजून घ्या तुम्ही, आणि ती एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅकवर चालली आहे. ठीक आहे, तर बघा ही इथे एक कार आहे छोटीवाली, म्हणजे ड्रॉइंग जरा खराब आहे. इथे छोटी कार दाखवली आहे, आणि हा जो सी आहे ना, हा त्यांचा हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक आहे, बरोबर. mg म्हणजे मास आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा वरती n कंपोनंट दिला आहे, C सेंटर आहे. ठीक आहे, आपण डायग्रॅमवरून आता माहिती लिहू. From a given diagram, consider that the vertical section of a car on a horizontal circular track of a radius r. आता गिवन डायग्रॅमवरून काय आपण सांगू शकतो, द व्हर्टिकल सेक्शन बघा, म्हणजे हा जो यनचा व्हर्टिकल सेक्शन आहे ऑफ अ कार ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. मग हा जो व्हर्टिकल सेक्शन जो घेतला आहे तो आपण कशावर घेतलेला आहे, हॉरिझॉन्टल ट्रॅक. म्हणजे हे जो आडवा जो ट्रॅक दिलेला आहे त्याच्यावर हा सरळ उभा एक व्हर्टिकल सेक्शन टाकलेला आहे. फ्रॉम फिगर, द व्हर्टिकल प्लेन परपेंडिक्युलर टू द सेंटर C ऑफ द ट्रॅक. मग हा जो व्हर्टिकल प्लेन आहे हा काय परपेंडिक्युलर आहे, पण परपेंडिक्युलर कोणाला आहे, तो
सी ह्या सेंटरला तो काय आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणून हा असा सरळ आहे. ठीक आहे. मग याच्यावर ह्या कारवर आहे ना 3 टाईप्सचे फोर्स ॲक्ट होत आहे, जेणेकरून ही कार आहे ना स्किप नाही व्हायला पाहिजे, स्लायडिंग करून ती घसरून पडायला नाही पाहिजे. त्यासाठी 3 टाईपचे फोर्स याच्यावर ॲक्ट होत आहे. आता पहिला फोर्स आहे वेट mg, व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा बघा, हा जो आहे ना असा उभा एक फोर्स आहे, तो एक व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट करतोय, जेणेकरून ती कार स्टेबल राहायला पाहिजे. आता सेकंड आहे नॉर्मल रिॲक्शन कॅपिटल N, व्हर्टिकली अपवर्ड, दॅट बॅलेन्सेस द वेट mg. आणि खालून त्याला अजून एक फोर्स लागतोय की जेणेकरून तो काय करतोय, ती कार बॅलेन्स करतोय व्हर्टिकली अपवर्डला. म्हणजे बघा, एक वरून लागतोय, अपवर्ड वरून एक वरतून लागतोय आणि एक खालून डाऊनवर्ड वरून लागतोय. मग ती कार काय होते, बॅलेन्स होते. आणि तिसरा काय आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा जो Fs दिलेला आहे, Fsचा सिम्बॉल कसला आहे, स्टॅटिक फ्रिक्शनचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. मग आता बघा, देन रिझल्टंट फोर्स आर अ सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स विच बॅलेन्स द कार. मग कार कशामुळे बॅलेन्स होते, कारण सेंट्रिफ्युगल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स त्याच्यावर रिझल्टंट फोर्स म्हणून ॲक्ट होत आहे, म्हणून काय कार बॅलेन्स होते. तर बघा, कॅपिटल N बरोबर mg बरोबर, आणि खाली दिले Fs. Fs म्हणजे काय, फ्रिक्शन फोर्स mr ओमेगा स्क्वेअर. जर आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर डिवाइड केलं तर Fs अपॉन N कॅपिटल N इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर mg. वरचा m खालचा m कॅन्सल झालेला आहे, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. पण आपण वरतीच इक्वेशनमध्ये बघितले, ओमेगा बद्दल काय टाकू शकतो, v अपॉन r. मग ती व्हॅल्यू याच्यात पुट केली तर आपल्याकडे इक्वेशन आलं आहे Fs अपॉन N इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन आर जी, कारण की आर आर कॅन्सल होऊन गेला. मग स्पीड v इन्क्रीजेस, द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. जर बघा, जर कधी स्पीड वाढला तर स्टॅटिक फ्रिक्शन काय होईल, ते पण वाढेल. मग स्टॅटिक फ्रिक्शन कधी मॅक्झिमम झालं तर μs डॉट n, म्यूएस काय, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड आणि टायर्स. ठीक आहे. मग Fs अपॉन N इज इक्वल टू काय येतो, μs येतो. मग आपण इक्वेशन 3 मध्ये μs ची व्हॅल्यू पुट करू शकतो ना, करू शकतो. μs इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन आर जी. जर आपल्याला v मॅक्झिमम काढायचं असेल तर v मॅक्स बरोबर रूटमध्ये μs आर जी. ठीक आहे. हे आपलं एक इक्वेशन आहे आणि ह्याच्यावर तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो. तर हा होता 12th स्टँडर्डचा पहिल्या चॅप्टरमधला टॉपिक. अशाच एज्युकेशनल रिलेटेड व्हिडिओज बघण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करा. आणि स्क्रीनवर माझा नंबरसुद्धा येत आहे, तर तुम्ही डायरेक्ट मला टेक्स्ट करून व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता ॲडिशनल प्रॉब्लेम्स आणि प्रॅक्टिससाठी. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.